ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पश्चिम भारतामधील विमान वाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकास देण्यासाठी ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेसची प्रशिक्षण शाखा असलेल्या ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन तर्फे विमानतळावरील विमानतळ ग्राउंड हँडलिंग सेवांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवाना प्राप्त पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ लगत असलेल्या एरो मॉलमधील त्यांच्या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आले। या अत्याधुनिक केंद्राचं उद्घाटन भारत सरकारचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। हे नवीन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पुणे शहराचे भारतामधील विमान वाहतूक क्षेत्रामधील वाढतं महत्त्व अधोरेखित होत आहे। आतापर्यंत विमानतळ सेवा संचालनाचा महत्त्वाचा बेस असलेले हे शहर विमान चालन तसेच प्रशिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहे। या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्मार्ट वर्गखोल्या, मल्टीमीडिया सुविधांनी सुसज्ज प्रशिक्षण हॉल, सध्या विकसित होत असलेली कॅबिन क्रू प्रशिक्षण प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंटसाठी सहाय्य आणि पुणे विमानतळावरती थेट प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुविधा उपलब्ध आहे। कंपनीच्या माध्यमातून देशातली ही दुसरी अकॅडमी आता सुरू होती। कोलकात्यामध्ये एक अकॅडमी आहे ते आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या कंपनी आज देशभरामध्ये जवळजवळ 32 एअरपोर्टवरती काम करतात आणि जवळपास एकूण जर आपण पाहिलं तर 60,000 लोक त्यांच्याकडे ग्राउंड हँडलिंग स्टाफ असेल, कॅबिन क्रू असेल, अनेक वेगवेगळ्या ज्या काही विमान सेवेसाठी आवश्यक अशा ज्या काही सेवा आहेत, सुविधा आहेत, त्यासाठी काम करणारी एक ट्रेंड अशा पद्धतीची एक जी मॅनपॉवर लागते ती पुरवण्यासाठी ग्लोबलचं नाव आज देशभरामध्ये खूप चांगलं आहे आणि ग्लोबलच्याच पुण्यामध्ये अकॅडमी होतीये याचा आम्हालाही खूप आनंद वाटतो। त्यामुळे पुणे असेल, महाराष्ट्र असेल, आमच्या या महाराष्ट्रातल्या मुलांना आता एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल। मेरा नाम नवनीता दे, मैं एक्स एयर इंडिया कैबिन क्रू फॉर ऑलमोस्ट 9 years। अभी मैं यहाँ पे कैबिन क्रू ट्रेनर विद ग्लोबल एंड जो हमारा ट्रेनिंग है वो मेनली फोकस ऑन द पर्सनैलिटी डेवलपमेंट बिकॉज हम लोग बिलीव करते हैं व्हेन यू आर डेवलप्ड पर्सनली, व्हेन द कम्युनिकेशन इज करेक्ट, सो यू आर रेडी टू फेस द वर्ल्ड to become a cabin crew. We're mainly focusing on the grooming, personality development, spoken English, and of course the core part, which is aviation, the hospitality, everything. So we have a proper training for where we keep ready the student to face the world and completely groomed. हमारा जो एम है, वी वांटेड टू स्टार्ट आवर ट्रेनिंग इनटू ऑल दी मेट्रो सिटीज एंड द पैन इंडिया वेयर वी कैन एबल टू अपस्किल द पेन पावर एंड गिव देम एक्सेस टू द रियल काइंड ऑफ ट्रेनिंग which is required for them to be get employed in airports. So we have 6-month programs, we have 1-year program, we also offer the degree programs, which is definitely graduation is essential for everybody, and we have a BA and BSc in aviation, which is we do with the collaboration of Amet University. ची क्षमता आपली आता सध्या एका क्लासरूम मध्ये 24 विद्यार्थी आहेत। अशा आपण 5-6 बॅचेस सुरू करू शकतो। या बॅचेस फुल झाल्यानंतर आपल्याला आणखी पण वाढवू शकतो आपण, कारण आपल्याकडे स्पेस भरपूर आहे आणि आपण एअरक्राफ्टचे असं मॉडेल बनवून त्यामध्ये आपण क्लासरूम चालू करणार आहे। ट्रेनिंग कोणत्या असणार आहे कोर्स? ट्रेनिंग ग्राउंड हँडलिंग म्हणजे एअरपोर्ट मॅनेजमेंटचा एक कोर्स आहे जो 1 वर्षभरासाठीचा आहे। 6 महिन्याचे कॅबिन क्रूचं प्रशिक्षण आहे आणि 6 महिन्याचे ग्राउंड स्टाफसाठी पण ट्रेनिंगचे पण कोर्सेस अवेलेबल आहेत। ठीक आहे। आणि याच्यासाठी म्हणजे जसं का काही कॅम्प इंटरव्ह्यूज किंवा कसं असणार आहे का? हो, इंटरव्ह्यू प्रोसेसचं प्रशिक्षण पण दिलं जाते आणि विविध एअरलाइन्सला किंवा आपल्या ग्राउंड हँडलिंग, आपली स्वतःचीच ग्राउंड हँडलिंग कंपनी असल्यामुळे त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते आणि आम्ही अशी योजना केलेली आहे की आम्हीच प्रशिक्षण देतोय त्यांना आणि आम्ही स्वतःही इंडस्ट्री एक्सपर्ट असल्यामुळे आम्हीच त्यांना प्रशिक्षित देतो आणि त्यांना आम्ही ॲब्सॉर्ब करून घेतो। म्हणजे ऑलमोस्ट 100% प्लेसमेंटची शक्यता निर्माणच झालेली आहे। आम्ही आधी बाहेरून मनुष्यबळ मागवत होतो किंवा बाकी एव्हिएशन अकॅडमीज किंवा, पण आता आम्ही स्वतःच प्रशिक्षण देतोय आणि एव्हिएशन। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 पुणे।